नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. सहप्रायोजक द प्रधा स्टुडिओ. बरं, तिची मुलाखत घेणं म्हणजे तारेवरची कसरतच. कारण इतक्यातल्या इतक्यात तिच्या इतक्या मुलाखती आल्यात की मी तिला नव्याने काय विचारणार आणि ती तरी तिच्या आयुष्याबद्दल नव्याने काय बोलणार. हा प्रश्न जरी पडला असेल ना तुम्हाला, तरीसुद्धा तिच्याशी गप्पा मारायची ही संधी मी काही सोडणार नाही. चला तर मग भेटूया आपल्या सगळ्यांच्या दिल के करीब मुलीला, क्षिती जोगला. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब. थँक्यू व्हेरी मच. मी ना हा एक डायलॉग असं सगळ्यांना वाटतं, मी नेहमी वापरते की अगं खूप वर्ष तुझी आठवण काढत होते आणि खूप वाट बघितली आणि फायनली आपण भेटलोय. पण ते खरंच आहे. म्हणजे पहिल्या वर्षात जी यादी काढली होती त्याच्यामध्ये तू होतीस आणि आता फायनली आपण भेटलो. फायनली देर आहे दुरुस्त आहे. आय एम व्हेरी हॅपी. सो एम आय. खरंच. आणि आता खूप मुलाखती आल्या तुझ्या. हो. सो मला माहिती आहे की कदाचित तेच प्रश्न असतील, तीच उत्तरं असतील, पण तरी सुद्धा आपण रुईयाईट. हो. आणि प्राऊड रुईयाईट. आणि खूप वर्षाची मैत्री. करेक्ट. एकच कॉलेज, एकच कट्टा, एकच नाका. करेक्ट. सो मे बी ही मुलाखत थोडीशी वेगळी होईल. मला नक्कीच वेगळी होईल. एक तर रुईया रुईया कनेक्शन लागलं की होतच होतं. रुईयाच्या मवाली मुली आता सभ्य झालेल्या. अच्छा, सो म्हणजे तुला माहिती आहे की तुझं स्वागत भरपूर गिफ्ट देऊन होणार. हो, ही एक किती भारी गोष्ट आहे. आणि म्हणजे इंटरव्ह्यू पण द्यायचा आणि खूप गिफ्ट मिळतात. म्हणजे एक नाही, दॅट इज लाईक द फन पार्ट. मला माहिती आहे. आणि मग गप्पांना सुरुवात करू. मग त्याच्यावर मी गप्पा किती रंगवायच्या ते ठरवते. बरं, असं नाही मला माहिती आहे. गंमत करते पण. हो. निलिमा अमित ही आपली अतिशय दिलके करीब मैत्रीण आहे, जी स्वतः एक लाईफ कोच आहे, रेकी हिलर आहे, थीटा हिलिंग करते. आणि तिने तुझ्यासाठी हा पिरॅमिड पाठवला आहे. याला काय म्हणतात ते आपण बघूया. तिने पाठवलंय मला लिहून. ब्लॅक टर्मलिन अँड सेलिनाइट असं म्हणतात त्याला. आणि त्याचा उपयोग असा आहे, तिने पाठवलं असं, इट प्रोटेक्ट्स युअर फॅमिली अँड होम बिझनेस फ्रॉम नेगेटिव्ह एनर्जी. अरे वा, अरे वा, हाऊ नाईस. पण हा नुसतं घरात ठेवू शकते ना मी? घरात, ऑफिसमध्ये. वा वा वा. इथे पण छान दिसेल. हो हो, खूपच. बरं, तो तिने एनर्जाइज करूनच पाठवला. हा, सो आय कॅन डायरेक्टली यूज इट. हो हो, लवली. थँक्यू. निलिमा ना? निलिमा. थँक्यू निलिमा, थँक्यू. रोहन प्रकाशन सुद्धा आपल्या अतिशय दिलके करीब आहेत आणि अनेक वर्ष आपल्याबरोबर निगडीत आहेत. आणि त्यांनी तुझ्यासाठी इत्रनामा ही कादंबरी पाठवली आहे, हिना कौसर खान यांची. अरे वा, पुस्तकं मिळाली की माझ्यासारखी खुश मीच असते. मला खूप आवडतं वाचायला. आणि चला, झालं आता या महिन्याचं पुस्तक मिळालं मला वाचायला. आणि लव्ह स्टोरी आहे, तुला आवडेल. अरे वा, अरे वा. आणि इंटर रिलिजन आहे वाटतं ती. अरे वा वा वा. थँक्यू सो मच हिना कौसर खान. आय रिअली होप, आय रिअली लाईक इट. थँक्यू. आणि RDK 20 हा जर का कुपन कोड दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांनी वापरला तर त्यांना मिळणार आहे रोहन प्रकाशनच्या सगळ्या पुस्तकांवर 20% डिस्काउंट. ये मीच ती. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण. आणि निसर्ग हर्ब्स हा तिचा ब्रँड आहे आणि ती 100% हर्बल प्रॉडक्ट्स बनवते. तिने तुझ्यासाठी नीम टूथपेस्ट पाठवली आहे. अरे वा. बॉडी ऑइल आहे, हर्बल सोप आहे. अरे वा. आणि स्क्रब्स आहे. स्वीट ऑरेंज. हा, काय छान वास आहे. हो ना? हो. फेस आणि बॉडी स्क्रब. वाव. निसर्ग हर्ब्सची मी आयुर्वेदिक औषधं सुद्धा वापरते, ती पण भन्नाट आहेत. हो. वा वा वा. थँक्यू. वाव, खूप छान इंटरव्ह्यू. मला करावाच लागणार आहे हा, कारण मिळालेल्या सगळ्या गोष्टी माझ्या खूप आवडीच्या आहेत. प्रीती शहांचा उलुक द आउल फाउंडेशन नावाचा NGO आहे आणि तिने तुझ्यासाठी पाठवलेलं आहे टेबल रनर. ओ वाव, किती मस्त. अरे वा.
आणि मला स्वतःला माझ्या ऑफिस मधल्या सोफ्यावर ते लक्षात आलं असेल, मला कलर्स खूप आवडतात. आणि रनर्स पण खूप दिसतायत मला तुझ्याकडे. हो असतात. म्हणजे आमच्याकडे मी आणि हेमंत दोघंही फॅन आहोत. मस्त आहे ना पण हे? खूप मस्त आहे. रंग खूप मस्त आहे. वायब्रंट. थँक्यू सो मच. फॅक्टरीज मध्ये फॅब्रिक वेस्ट पासून हे सगळं बनवलं. वाव. आणि यांचा USP काय माहितीये, बिकॉज इट इज मेड फ्रॉम दिस एक्सेस फॅब्रिक. कुठलंही म्हणजे आता दुसरं रनर घेतलंस तर असं सेम टू सेम करेक्ट पॅटर्न तसा नसणार. प्रत्येक प्रोडक्ट हे युनिक असतं. हाऊ नाईस. लवली कलर्स. थँक्यू. आणखीन एक दिल के करीब मैत्रीण कल्याणी मोडक आणि ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह माइंड्स. यांनी तुझ्यासाठी हा मस्त दिवा पाठवलाय. ओ वाव. दगडात काम केलंय. हेवी आहे जरा. हो नाही पण हा वापरू शकतेस. हो म्हणजे हो रेग्युलर शोचा नाहीये. नाही शोचा नाहीये. ओ वाव. थँक्यू व्हेरी मच. हा फक्त माझ्याकडे राहू दे. माझ्या सासूबाई आल्या तर त्या घेऊन जाणार. हा मी लपून ठेवते. थँक्यू. तू दे त्यांना, आपण आणखीन आणू. खूप सुंदर आहे खरंच. व्हेरी प्रिटी. खरवस खातेस? खूप आवडेल. खूप. सो हा खरवस जो आहे तो ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला आहे. अद्वैत बापट यांचा ब्रँड आहे. सहज हवन एंटरप्राइज. ओ खूप थँक्यू. मला खूप आवडतो खरवस. आणि मला खूप आवडतो म्हणून माझी आई माझ्या घराजवळ राहते. ती वरचेवर बनवून पाठवते माझ्यासाठी. पण चला ह्यातला अर्धा मी आईला देईनच. तुमच्यामुळे थोडं तिलाही मिळेल. वा वा. थँक्यू सो मच. ही 2 गिफ्ट्स आहेत. ही जी वरची बॅग तुला दिसते ज्याच्यावर किती छान दिल के करीब असं लिहिलंय. एक NGO आहे अबळ नाही सबळ. अनु शर्मा आपली मैत्रीण आहे आणि हा NGO तिने डिफरंटली एबल्ड मुलांसाठी, न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्ट्स यांच्यासाठी सुरू केलाय. सुरतला आहे NGO. कधी तिथे गेलीस तर प्लीज जाऊन ये. नक्की. मुलं खूप प्रेमाने आपल्यासाठी गिफ्ट्स बनवतात आणि हँडमेड आहे हे. अरे वा. थँक्यू सो मच. इट्स रिअली प्रिटी. किती छान. वा वा वा. आणि जेव्हा मुलं बॅग्स बनवून पाठवतात तेव्हा विचारतात हे गिफ्ट कोणाला जाणार आहे. हो का? हो. अरे वा. अरे वा. नो व्हेरी नाईस यार. खरंच खूप छान. ही खूप सुंदर एक कांचीपुरम सिल्क साडी आहे आणि ही तुझ्यासाठी पाठवली आहे मोहिनी शिंदेनी, जी आपली अतिशय दिल के करीब मैत्रीण आहे. आणि शिनेल तिच्या ब्रँडचं नाव आहे. शिनेल. किती छान साडी आहे. आतला रंग जास्ती छान आहे बघ ना. शेड्स ऑफ ग्रीन. व्हेरी नाईस. कमाल आहे कमाल. चला. वा वा. फारच सुंदर. थँक्यू सो मच. तिने ना अशा हेवी किंवा एक्सपेन्सिव्ह साड्या असतात तर आपल्या काही मैत्रिणी पटकन विकत घेऊ शकत नाहीत. करेक्ट. तर त्यांच्यासाठी भिशी सुद्धा सुरू केली आहे. ओ वा. किती छान. किती छान. ही फार चांगली आयडिया आहे की एकदम एवढे पैसे काही वेळेला इन्व्हेस्ट करायला नको वाटतात. असं होतं की बापरे कशी घ्यायची. ओ वा. थँक्यू. काय सुंदर रंग आहे. हो ना हो ना. तुम्हाला जर का शिनेलच्या भिशीबद्दल आणखीन इन्फॉर्मेशन हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तिचा नंबर आहे. नक्की फोन करा. नक्की विचारा. आणि साडी भिशी हा जो तिचा नवीन उपक्रम आहे दिल के करीबमुळे म्हणा किंवा दिल के करीबच्या माध्यमातून जे आपण सांगतो सगळ्या आपल्या मैत्रिणींना, सो इट इज वर्किंग वंडर्स फॉर हर. अरे वा. नाही पण इट इज अ व्हेरी गुड आयडिया. म्हणजे ऍक्च्युली खूप चांगली आयडिया आहे. आणि स्पेशली लग्न बिग्न असतील ना घरात तर खूप घ्यायला लागतात. सो तेव्हा ह्या भिशीच्या ह्यानी इट वुड बी रिअली रिअली नाईस. इट्स अ व्हेरी गुड आयडिया. वा. सो आता गप्पांना सुरुवात करू शकतो आपण. तू खूप सुंदर दिसतेस एकतर.
खूप म्हणजे हसतेस काय सुलग, एक तू सुंदरच आहेस म्हणजे. मला अगं नाही घेता येत कॉम्प्लिमेंट, मला लाज वाटते. नाही पण मग तू घेच. आणि मला काय वाटतं समोरचं खोटं का, मी का खोटं बोलीन तुला की तू छान दिसतेस. तू खरंच खूप छान दिसतेस. तुझी साडी विशेष छान आहे. ही खूप सुंदर साडी आहे. ही कुठून घेतली आहे? अगं घेतली नाहीये, माझ्या सगळ्या साड्या स्पॉन्सर्ड असतात. ओके. हो, आणि ही एक नवीन स्पॉन्सर आहे आणि प्रियांका सावंत तिचं नाव आहे आणि तिच्या ब्रँडचं नाव किती गोड आहे बघ, पिंगा. अरे वा, मस्त साडी आहे. ही पैठणी आहे. पैठणी आहे, ताना सिल्क आहे आणि टेम्पल बॉर्डर. प्रिटी साडी, खूप सुंदर साडी आहे. थँक्यू. पिंगा इज डुईंग नाईस. थँक्यू सो मच. आता सुरू करू शकतो ना? येस, आता कर तू सुरू. आता रेडी आहे मी. तुझं नाव वेगळंच आहे, सो कोणी ठेवलं तुझं नाव? मला असं वाटतं आईनी. कारण मला असं वाटतं की हे म्हणजे मला सांगितलंय म्हणून मला ऑब्व्हियसली माहिती आहे, पण असं आजीकडनं किंवा असं मला कळलंय की अक्षर येतं ना तर ते क आलं होतं आणि माझी बाबाची आई म्हणजे शांताबाई जो, त्याच्यातलं श हे अक्षर आईला हवं होतं. अच्छा. तर तिने ते दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं आणि क्षिती असं नाव ठेवलं. क्षिती म्हणजे पृथ्वी मेनली, म्हणजे क्षितिज जंतो तो क्षितिज असं बेसिकली, म्हणजे ते क्षितिज. तर त्याच्यावरनं तिने नाव ठेवलं. पण आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय नेम. मला फार आवडतं. छान हो, आणि वेगळं आहे, युनिक आहे. हा, म्हणजे त्याचं लोक बोलताना ते फार चुकतात. मी अनेक वेळेला लोकांना, स्पेशली ते हल्ली कॉफी शॉप्स मध्ये नाव सांगायला लागतं ना, मी त्यांना श्रुती, कृती, काय वाटेल ती नावं सांगते, कारण ते माझं नाव चुकवतात. देन आय फील व्हेरी बॅड. असंही झालंय अनेक वेळेला. माझ्या मित्रमैत्रिणींनी मला सुरुवातीला विचारलंय, तुझ्या नावातला के सायलेंट आहे का? माझं असं होतं, का असं असेल यार, नावात के सायलेंट? म्हटलं नाही, ते क्ष आहे. स्पेशली नॉन मराठी मित्र. तर मी म्हटलं हो, क्षत्रियवाला क्ष आहे. अरे बापरे, कशिती वगैरे सगळं होतं. बट म्हणजे माझं तेच म्हणणं आहे की यू नीड टू मेक एफर्ट. इतनं इझिली अवेलेबल नाहीये. पण आय एम व्हेरी प्राऊड ऑफ द नेम. जोगांकडे जन्म घेणं हे नक्कीच वेगळं होतं, पण आपण एका वेगळ्याच घरात, कुटुंबात जन्म घेतलाय हे कोणत्या वयात कळलं? असं काही नाहीये खरं तर. म्हणजे आमच्या घरात सगळे नमुने आहेत. हा एक त्यातला भाग सोडला तर लोकांचे पण आई बाबा कामाला बाहेर जातात, माझे पण आई बाबा कामाला बाहेर जातात. माझे आई बाबा टीव्हीवर दिसतात. म्हणजे ते मी लहान असताना, एक तर मी आजीकडे होते पुण्यात शिकायला, सो मी त्यांच्या बरोबर राहत नव्हते पर से टिल ऑलमोस्ट आय वॉज इन 7th 8th ला मी मुंबईत आले. सो तेव्हा असं मला फक्त एवढंच होतं की ते टीव्हीत दिसतात, ते नाटकाचे प्रयोग करतात. शांताजोग एक खूप मोठं व्यक्तिमत्व होतं हे कळायला खूप दिवस गेले. म्हणजे आजी नाटकात काम करायची, लहानपणी एवढंच माहित होतं. मग ती नाटकं कुठली, मग हिमालयाची सावली म्हणजे कुठलं नाटक, नटसम्राट म्हणजे कुठलं नाटक, मंतरलेली चैत्रवेल म्हणजे कुठलं नाटक, हे सगळं कळायला कॉलेज आलं. आणि शाळेत फार नव्हतं माझ्या असं काही, किंवा माझ्या ते कधी डोक्यातच नाही आलं खरंच, टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू. नंतर असं झालं, अच्छा तुझे आई बाबा पण याच क्षेत्रात आहेत का, माझ्या मते काय करतात वगैरे, हे खूप नंतर आलं मला माझ्या आयुष्यातच, कॉलेजमध्ये असताना. पण अदरवाईज मला असं नाही कधी स्ट्राईक झालंय, खरंच नाही झालं ना. मला असं कधी घरच्यांनी हे करू दिलं, मी तेवढाच मार, तेवढाच ओरडा, तेवढंच सगळं हे केलेलं आहे. म्हणजे आय हॅव ऑल्सो सीन लॉट ऑफ मनी इन द हाऊस, आय हॅव सीन नो मनी इन द हाऊस, विच इज ऑल्सो अ पार्ट ऑफ द प्रोफेशन दॅट यू चूज. की आज आहेत खूप पैसे, उद्या नाहीच आहेत. आज अचानक खूप ट्रिप्सला हो म्हणतायत, तर आता अचानक हे एक्स्ट्रा शूज घ्यायला नाही म्हणतात. हे जसं प्रत्येकाच्या घरात होतं तसंच होतं माझ्या घरात. आमच्याकडे अवली लोक जास्त आहेत, हा भाग आहे त्यातला फक्त एवढंच. पण अदरवाईज आय डिडंट थिंक लाईक दॅट ॲट ऑल. कधीच नाही मला वाटलंय असं. अवली लोक जास्त आहेत म्हणजे मी, माझा बाबा, खरं तर माझी आई पण, ती अवली असं वाटत नाही लोकांना. ती भयंकर मस्तीखोर आहे आणि ती खरं तर आम्हा तिघांमध्ये सगळ्यात जास्त अडव्हेंचरस आहे, खूप जास्त. बाबा इज बाबा, म्हणजे ते काय, इट कम्स विथ हिज नेम. बाबांचा इंटरव्ह्यू जेव्हा घेतला होता तेव्हा
काही ऐकीव किस्से होते, मी त्यांना विचारलं, म्हटलं हा खरा आहे का ही टेप आहे? निम्म्याहून अधिक खरे होते. फार क्वचित त्याच्याबद्दल असं टेपा ऐकायला मिळतात, व्हेरी रेअरली. पण आता तो त्याचा स्वभावच आहे, म्हणजे यू कांट चेंज इट. आणि आता तर कठीणच आहे. पण म्हणजे तसे आम्ही तिघही थोडेसे लिटिल ॲडव्हेंचरस इन आवर ओन वे असे आहोत. आजीबद्दल तू नक्कीच ऐकलं असेल. हो. सो तुला सांगितल्या गेलेल्या काही आठवणी खूप आहेत, खूप आहेत. म्हणजे बाबा एक सांगतो ज्याचं मला फार कौतुक वाटतं. पूर्वी तिचं नाव येताना शांताजोग BA असं नाव यायचं, का शांता खरे नाही, शांताजोग BA. म्हणजे तिचं लग्न झाल्यानंतर मला वाटतं तिने BA केलं. तर मला त्याची फार गंमत वाटते आज. पण त्या काळात आय कॅन इमॅजिन की आपण BA झालोय हे मेन्शन करायला लागायचं. तर ती BA झाली होती ह्याचा मला आज फार अभिमान आहे. म्हणजे सी खूप छोटी गोष्ट वाटते आत्ता, पण वी नो की त्या काळात त्याचा इम्पॉर्टन्स काय असणार आहे. की शांताजोग BA किंवा त्या काळात आपण तिच्या मला नाही वाटत की आजीच्या माहेरचं कोणी ह्या क्षेत्रात होतं किंवा असं काही. पण तरी पण आपण नाटकात कामं करावी किंवा आपण तेव्हाचे दौरे मला माहिती की किती महिने दौरे असायचे. सो तेव्हा दौऱ्यात म्हणजे घरात 2 लहान मुलांना सोडून ती दौरे करायची ना. म्हणजे बाबा आणि माझा बाबाचा मोठा भाऊ होता श्रीकाका. सो ते सगळं म्हणजे आय हॅव ऑलवेज वॉट एव्हर आय हॅव हर्ड, आय हॅव ऑलवेज फाउंड हर एज अ व्हेरी इन्स्पायरिंग वुमन. मला मी नंतर नाटक करायला लागले ना जेव्हा, टू बी व्हेरी ऑनेस्ट सुलेखा, तेव्हा मी खूप ऐकलंय. शांताबाई कसं 2 तास आधी यायच्या प्रयोगाच्या, त्या कशा खूप सिन्सिअर होत्या, त्या कसं त्यांना दुसरं काही दिसायचं नाही. म्हणजे ह्याचं कुठेतरी थोडंसं मला प्रेशर आलं. आणि म्हणजे अगदी थिएटरमध्ये आपले तिकीट हे करणारे असतात ना नाटकाच्या थिएटरमध्ये, तिथपासनं म्हणजे तू शांताबाईंची नात आहेस का, तू शांताबाईंची नात आहेस का. म्हणजे तेव्हा मला ओरडाही पडलाय ह्याच्यावरनं, ह्या सगळ्या लोकांकडनं. कारण म्हणजे तर जसं शिवाजी मंदिरला बाळूदादा होता जो चहा आणि वडा द्यायचा, तर त्याच्याकडनं पण मी एकदा ओरडा खाल्लाय का, तर मी 1 तास आधी आले होते प्रयोगाच्या, शांताबाई 2 तास आधी यायच्या. माझं जो होतं हो पण मला पुरतो 1 तास यार, मी 1 तास आधी येते. तर असं मी खूप ऐकलंय की ती अत्यंत कामाच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट होती, पण सडेतोड होती. शी हॅड हर ओपिनियन्स आणि शी वॉज ओपिनियनेटेड इन अ गुड वे. तर अशा मी बऱ्याच गोष्टी ऐकल्यात तिच्याबद्दल. किंवा तिचे फोटोज जे आहेत आमच्याकडे, तेव्हा ऍक्च्युली तिच्या लहानपणीचे फोटो आणि माझ्या लहानपणीचे फोटो खूप आयडेंटिकल आहेत, खूप सेम. तिलाही मला वाटतं विडो स्पीक हे जे आहे ते तिलाही होतं. तर ते असे खूप फोटोज सारखे आहेत. सो मी बरंच ऐकलंय तिच्याबद्दल लहानपणी आणि अजूनही ऐकते मी बऱ्याच लोकांकडनं. म्हणजे अण्णा सावरकर मला, आम्ही एका सिनेमाच्या दरम्यान भेटलो होतो पूर्वी, तेव्हा तेही मला म्हणाले होते. किंवा अशोक सराफ नेहमी भेटले की मला हे म्हणतात की शांताबाईंची नात आहेस तू. सो बेसिकली तुला चांगलं काम हे केलंच पाहिजे, यू बिहेव युअर सेल्फ, असं एक खूप वेळा मी ऐकलंय. पण आय फील प्राऊड, आय फील एक्स्ट्रीमली प्राऊड. म्हणजे मला वाईट वाटतं की मी तिची नाटकं वगैरे बघितली नाहीत कधीच किंवा आमची कधी भेट झाली नाही. बट जे काही मी ऐकलंय ते आय फील व्हेरी प्राऊड. तुझं लहानपण बालपण पुण्यात गेलं आजी बरोबर. सो तेव्हाच्या आठवणी सांगू शकशील का आजी बरोबरच्या शाळेच्या? खूप आठवणी आहेत सुलेखा. म्हणजे आय थिंक दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट टाइम्स ऑफ माय लाईफ. एकतर मी माझ्या आजीच्या फार क्लोज होते, म्हणजे आईची आई इंदू आजी खूप जास्त. आणि तिथे पुण्यात मी सगळ्या कझिन्स बरोबर राहायचे. म्हणजे आजी आणि आजोबा, त्यांना पप्पा म्हणायचो आम्ही. आजी पप्पांचं घर होतं धनकवडीला पुण्यात, तिथे मी होते शिकायला. माझा एक मावस भाऊ होता इंजिनिअरिंग करायला. माझी एक बहीण फर्ग्युसन कॉलेजमध्ये लास्ट इयरला होती, दुसरीनी जस्ट ॲडमिशन घेतली होती. जसं आम्ही खूप कझिन्स एकत्र राहायचो. किंवा दर सुट्टीला तर सगळे, म्हणजे माझा एक मावस भाऊ आहे तो यायचा. तर ती अशी भावंडांची म्हणून जी आयडियल काय म्हणतात लहानपणाच्या गोष्टी असतात ना, म्हणजे गच्चीत झोपणे किंवा भावंड मिळून बदाम सात खेळणे, घरात सगळ्यांनी गोल बसून भेळ करून खाणे, हे सगळं मी माझ्या लहानपणी केलेलं आहे. म्हणजे आय फील व्हेरी ग्लॅड की मी आजीकडे होते, कारण अदरवाईज मी एकटी आहे, म्हणजे आय एम द ओनली चाइल्ड. सो हे सगळं करायला कदाचित मिळालं नसतं मला. सो ते आजीकडे राहत असल्यामुळे मला खूप मिळालं.
माझ्यात जर 10% जरी काही चांगलं आणि शहाणं मूल असेल माझ्यातलं, तर ते आजीमुळे आलेलं आहे पूर्ण. आणि ती पण अशी खमकी होती बाई एकदम. सो खूप आठवणी आहेत माझ्या, म्हणजे खूप मजा केलेली आहे. मे महिन्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, पहाटे उठून, बरं तेव्हा खरंच दिवाळीला थंडीही असायची, ते खरं होतं की 5 वाजता उठून थंडी वाजायची, ते उठणं बिटणं अंगाला चोळायचं जेव्हा. तो हे मी सगळं खूप केलेलं आहे. सो लहानपण माझं लिटरली भावंडांच्यात ओरडा खात मस्ती करत हे सगळं गेलंय, पण खूपच मस्त. आणि तू 7वीत होतीस तेव्हा इथे आलीस मुंबईत. हो. तेव्हाचं लाईफ कसं होतं? बापरे, इट वॉज व्हेरी डिफरंट देन व्हॉट आय हॅड लिव्ड. कारण मी आता एवढ्या गोतावळ्यात वाढली आहे, मला सवय पण होती त्याची. मग मी त्याला एक काहीतरी टर्म आहे इंग्लिशमध्ये, की चिल्ड्रन, डोअर की चिल्ड्रन असं काहीतरी म्हणतात, की जे चावीनी दार उघडून घरात यायचे. सो आय वॉज वन ऑफ दोज चाइल्ड. कारण आईनी कमी केलं होतं काम मी आल्यावर, पण तरी आई काम करायची. अनेक वेळेला असं व्हायचं. सो मी, आई आणि बाबा तिघच. आणि फ्लॅटमध्ये, कारण आजीचा एक छोटा बंगला होता पुण्याला, ती आमची बाग होती वगैरे. सो तिथनं आता एक मुंबईत नसेल, नाही, एक छोट आपलं एक 2 BHK फ्लॅट. मला असं व्हायचं, अच्छा मग ते नवीन मित्र करा, आम्ही तिघच घरात, मग काय आता करायचं. म्हणजे मी चक्क अभ्यास करायला घेतला होता 8वीत. मी इथे आले तर आय डिडंट नो व्हॉट टू डू. मी फिजिक्स मध्ये पहिली आले होते त्या वर्षी. मग नंतर मला मित्रमंडळ झालं, मग मी नॉर्मल मार्क 60-70% आले. पण नाही तर मला काही करायलाच नव्हतं किंवा आय डिडंट नो. नंतर मी मित्र केले खूप, पण ते खूप वेगळं होतं. पुण्यात कसं सतत माझी मावशी राहायची, सो कोणी ना कोणीतरी येत असतं. आणि ते कल्चर पुण्यात मी अजूनही बघते की जनरली चहाला लोक येतात, भेटतात. आपल्याकडे इथनं तुझ्या घरी चहाला यायचं म्हटलं तरी डोक्याला ताप होतो की अरे बापरे आता ट्रॅफिक वगैरे. सो ते तेव्हा पण होतं. पण मी इथे आल्यानंतर हे क्षेत्र जास्त जवळनं पाहिलं. म्हणजे ऐकिवात असणं वेगळं, आणि ऍक्च्युली सकाळी उठून आई वडील जात आहेत ते एकदम रात्री येत आहेत, किंवा आता आज एकदम 2च प्रयोग आहेत आईचे, हे गोष्टी आहेत ना, ह्या मी जास्त जवळून पाहिल्या. आणि ते म्हणजे मी आलेच 8वीत, त्यामुळे माझं स्वप्न रुईया कॉलेजला जाणं आणि ते सगळं तोपर्यंत सुरू झालं होतं. म्हणजे कविता वाचायला घेणे म्हण, किंवा नाटकं वाचायला घेणे, हे सगळं मी त्याच्यानंतर आय स्टार्टेड डुईंग इट बिकॉज आय वॉन्टेड टू बी अन ऍक्टर. असं. आणि रुईयामध्ये जायचं हे तू ठरवलं पहिल्यापासून? एकतर स्वाती चिटणीस रुईयाच्या आहेत. स्वाती चिटणीस ही साधारण माझी दुसरी आई म्हणालीच तरी चालेल. आणि ती नाटकात काम करायची, ती इंटर कॉलेजिएट करायची, ती रुईयाला होती. विनय आपटे रुईयाला होते, संजय नार्वेकर रुईयाला होता. तर असं होतं की हे सगळं रुईयात एकांकिकांच्यातनं काम केलं तर भारी, असं माझ्या एक कुठेतरी डोक्यात. म्हणजे ऑफकोर्स दुसऱ्या कॉलेजेसचे पण आहेतच, पण मला असं होतं की नाही, मला हे करायचंय तर आपण कॉलेजमध्ये हे कल्चर, हे ह्याला महत्व आहे आणि हे मला करायचंय. त्यामुळे मला ऑलवेज रुईयाला ऍडमिशन हवी होती. सो मी पहिल्या मार्क झाले, मी रुईयाला ऍडमिशन, ते फॉर्म भरतात ते करायला गेले. आणि आई म्हणाली दुसऱ्या पण कॉलेजला टाक. मी म्हटलं नाही, मला ह्याच कॉलेजला पाहिजे, दुसऱ्याला टाकूच कशाला. आणि मग ते मिळाली मला ऍडमिशन. आणि ते लाईफ कसं होतं रुईयाचं? बापरे, नको ते. म्हणजे इतरांना नको, माझी फार मजा होती. तू म्हणालीस तसं गुंड मुलींमध्ये होते मी रुईयाच्या. माझा ग्रुप होता, मी एकटी नव्हते. मी, क्रांती रेडकर, मनवा नाईक, मुग्धा कर्णिक. तुम्ही एका बॅच मध्ये? नाही, क्रांती रेडकर आमच्यात मोठी. खरं तर तिच्या नंतरची बॅच आदिती सारंगधर, बरोबर. मगची बॅच मी, विशाखा गोखले, रश्मी घाणेकर पण मला वाटतं आमच्या बॅचची. मग मनवा, अमृता, ह्या आमच्या, मला ज्युनियर आहेत म्हणजे वयानी पण. सो तिची बॅच आमच्या नंतरची आहे. पण आम्ही ते एकांकिकांमुळे भेटलो आणि मग ती गँगच झाली. आणि यू स्टील सो स्ट्रॉंग. हो, अगदीच अगदीच अगदीच. अजूनही आता अनफॉर्च्युनेटली भेटणं कमी होतं, बट द बॉन्ड इज स्टील देअर. नाही तरी सुद्धा तुम्ही प्रियांका शाहच्या बर्थडेला तर भेटतोच. म्हणजे दॅट वी डोंट मिस ॲट ऑल. म्हणजे कधी मिस झालं तरी, बट वी रिअली ट्राय. तुमच्या रेफरन्ससाठी प्रियांका शाह नावाची आमची एक खूप गोड मैत्रीण होती. 2014ला ती बिचारी गेली, आणि तिच्या बर्थडेला या सगळ्या जणी भेटतात, तिचा बर्थडे साजरा करतात. हो, सो ते आम्ही एक पाळलंय की ते दरवर्षी. म्हणजे आमच्यात जरी भांडणं झालेली असली ना, होतातच ना, तिचं बिग ग्रुप, कोणाचं ना कोणाचं कोणाशी तरी वाजलेलं असतं, पण दॅट डे वी वॉन्ट टू कम. म्हणजे दॅट डे इज नॉट फॉर आपापली भांडणं, ते आपण नंतर सोडवू, पण दॅट डे वी हॅव टू मीट. सो वी ट्राय अँड मीट फॉर दॅट डे फॉर शुअर.
सो कॉलेजला खूप मजा केली मी. म्हणजे ही मजा तर होतीच मैत्रिणींमुळे, एकांकिका स्पर्धा, मग इंग्लिश नाटक. म्हणजे मी जे काही इंग्लिश नाटकं करते इज ऑल थँक्स टू तेव्हा केलेलं इंग्लिश नाटक. मग म्हणजे थेस्पो कॉम्पिटिशन्स होत्या जेव्हा आम्ही नाटक, मग त्याच्यानंतर मी अलग पदमसी बरोबर 2 नाटकं केली. आता मी ते एके वेरेस बरोबर नाटक करते. बट दॅट इज ऑल थँक्स टू तिथून आलेलं. सो रुईया प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन माय लाईफ. आणि रुईया नाका म्हणजे डीपी, त्यांनी आम्हाला इतकी वर्ष पाजलेला फुकट चहा आणि काही वेळेला दिलेलं फुकट जेवण, कारण तेवढे पैसे नसायचे आणि कॉलेजची एकांकिका करून जिंकून वगैरे आलो की ते ट्रीट द्यायचे. सो ह्युमॅनिटी लेवलला पण इट हॅज टॉट अ लॉट. पण एक काहीतरी वेगळा जोश आहे ना रुईया. हो आहेच. आणि मला माझा नवरा फार, कारण जरा काही झालं की असं एक रुईया निघालं की माझं असं हे होतं. त्याचं असं तर ठीक आहे कळलं, म्हटलं नाही टू बी देअर टू अंडरस्टँड. तुला काय लागतं इथे बसून बोलायला. बट सी इट मेड अस द ह्युमन बिंग्स दॅट वी आर. आणि इन एव्हरी वे, म्हणजे माणूस म्हणून पण माझ्या नशिबाने एक ह्युमन स्ट्रेंथ म्हणतो आपण, ती स्ट्रेंथ किंवा टू फाईट बॅकची जिद्द सुद्धा मला रुईयातनं आलेली आहे. मग तेव्हाच्या मैत्रिणी असतील, तेव्हाच्या सिच्युएशन्स असतील, पण ते सगळं तिथनं आलेलं आहे. दॅट स्पॅन ऑफ माय लाईफ हॅज गिव्हन मी ऑल दॅट. एवढं तुला माहिती आहे ना, आपल्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आणि बाहेर सुद्धा रुईयाच्या पोरींना सगळे घाबरतात. हो, घाबरलंच पाहिजे. बट डेफिनेटली येस, डेफिनेटली. कारण कुठेतरी आपण खूप डॅशिंग आहोत. आपण म्हणजे अरेला कार्य करू शकतो वेळ आली. आणि तुम्ही आम्हाला सप्रेस नाहीच करू शकत. म्हणजे स्वभाव मला असं वाटतं ते रुईयाच्या इट्स इन द एअर. असं तुम्ही शिरलात कीच यू फील एम्पावर्ड की नाही माझं काहीतरी होईल नक्की. म्हणजे ते जे वय होतं ना कॉलेजमध्ये असताना की कसं होणार, आपल्याला कामं मिळतील ना, आपल्याला ऍक्टर व्हायचंय, कुठेतरी दॅट कॉलेज मधलं इतकं वातावरण असे ना, किंवा आमचे तापस सर, वैद्य सर, किंवा तेव्हा साने सर होते, पेडणेकर सर, समहाऊ असं वाटायचं की काहीतरी होईलच आपलं. असं नाही होणार की आपण अगदीच वाया जाऊ, आपलं काहीतरी होईल, आपण काहीतरी करू. हे कुठेतरी मला वाटतं त्या कॉलेजनी दिलेली स्ट्रेंथ आहे. नेव्हर टू बॅक डाऊन ही स्ट्रेंथ त्या कॉलेजने दिलेली आहे. वा वा. आई वडील याच क्षेत्रात काम करत होते, तू त्यांना बघून मोठी झालीस. सो ह्या क्षेत्राबद्दलची माहिती तुला होतीच. सो त्यांना काम करताना बघून किंवा कामाविषयी जे घरात बोलणं होत असेल त्यावरून तू शिकलीस का ते अनाहूतपणे ते होत गेलं? ते अनाहूतपणे होत गेलं असेल, पण काही बेसिक गोष्टी, ते संस्कार, त्या काही बेसिक गोष्टींना चॉईस नाहीये. हे मला त्यांच्या वावरण्यातनं, त्यांच्या ह्याचं, म्हणजे हार्डवर्कला चॉईस नाही. किंवा आता माझ्या बाबाला उशिरा येणं ह्याच्याबद्दल भयंकर प्रॉब्लेम आहे. तो कधीही उशिरा जात नाही, कधीही नाही. म्हणजे त्यांनी दिलेल्या वेळेत तो जातोच, कारण तो घरातनच इतका आधी निघतो की असं होतं की अरे, मी माझ्या घरी यायला पण त्याला 1 तास उशिराचा सांगते, कारण मग तो 1 तास आधी आलेला असतो. सो आपल्या कामाला सिरियसली घेणे, आपलं वाचन असणे, त्याचा उपयोग करून घेणे, ह्या म्हणजे इन जनरलच भाषेवर कमांड असणे, म्हणजे विच इन्क्लूड्स इंग्लिश, हिंदी, मराठी तिन्ही भाषांच्यात जर काम करायचंय तर त्याच्यासाठी करायला लागणारा अभ्यास असेल, हे सगळं, किंवा स्क्रिप्ट खूप महत्वाचं असतं. यू कांट टेक स्क्रिप्ट फॉर ग्रँटेड की आता मी खूप दिवस करते असं व्हायला लागलं तर समजायचं ही धोक्याची घंटा आहे. यू नीड टू इंट्रोस्पेक्ट आणि मग काहीतरी वेगळं तुला करून बघायला पाहिजे. त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी आपोआप आल्यात. म्हणजे मला वाटतं ते येत गेल्या. किंवा माझी पहिली कामं कॉलेजमधली वगैरे बघून आई वडिलांनी एक जे आपल्याला सांगतं हे छान झालं नाही झालं, ते सगळं मला वाटतं ते डिरेक्टली येत गेलंय ते, टू बी व्हेरी ऑनेस्ट. असं काही शिकावं अशा ह्यांनी कधी ते बघितलं नाही त्याच्याकडे, कधीच नाही. पण म्हणजे त्यांची सिन्सिअरिटी, त्यांच्या कामाबद्दलचं प्रेम, हे दॅट वॉज लाईक द मेन थिंग. किंवा ऑल्सो ना पेशन्स, हा या क्षेत्रातला खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे जी माझ्यात कदाचित व्यक्ती म्हणून नाहीये, पण कलाकार, ऍक्टर म्हणून माझ्यात खूप पेशन्स आहे. की आज आपल्याकडे खूप काम आहे, उद्या आपल्याकडे काहीच काम नाही, आणि ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणे की इट्स गॉट नथिंग टू डू विथ युअर टॅलेंट.
काही ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे नसतात, काही ऑपॉर्च्युनिटी दुसऱ्याकडे असतात, काही वेळेला खरंच तुमच्यापेक्षा कोणीतरी टॅलेंटेड आहे आणि त्याला ते मिळाले. ह्या गोष्टींचा ऍक्सेप्टन्स, इट इज फायनली बिझनेस. आज आहे, उद्या नाहीये, परवा परत असेल. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्यांचा खूप उपयोग झाला होतो मला आजही, कारण ते खूप आधीपासून मी बघितलंय. आज खूप लोक तुम्हाला ओळखतात, उद्या तुम्हाला कोणी ओळखत नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या माझ्या डोक्यात फिक्स आहेत, कारण मी त्या बघितल्यात लहानपणापासून. सो त्या गोष्टींचा फायदा मला झालाय किंवा मी ते करून घेते. पण अदरवाईज जर माझ्यात त्यांच्यातले काही गुण आहेत तर ते खूप अनाहूतपणे आलेले आहेत. तू मराठीमध्ये सुद्धा काम केलंयस, हिंदीत सुद्धा काम केलंयस, इंग्लिश थिएटर सुद्धा केलंयस, अजूनही करतेस. सो या सगळ्या माध्यमात तुला काय फरक दिसतो? भाषांमध्ये नाही, एकंदरीतच, फक्त भाषा नाही, एकंदरीतच तिन्ही ठिकाणी काम करताना, म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा, हिंदीमध्ये सुद्धा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा. मला बघितलंच तर खूप फरक आहे, नाही तर काहीच नाही. पैसे हा त्यातला खूप मोठा फरक आहे, पण तो आता आपण मान्य केलाय. म्हणजे इन जनरलच, म्हणजे जेवढ्या कदाचित एका मराठी सिरियलला लागतात त्यापेक्षा डबल पैसे हिंदी सिरियलला लागतात, बनवायला, करायला, ऍक्टर म्हणून, सगळ्याच दृष्टीने. मला वाटतं तरीही मराठी अजून क्लोज नेट आहे आणि त्याचे फायदेही आहेत, तोटेही आहेत, दोन्ही आहे. पण मी स्वतः तशी असल्यामुळे मला फार कमी मित्र आहेत हिंदी टेलिव्हिजन मधले. म्हणजे मी तिथे भेटले आणि मैत्री झाली आहे, बिकॉज आय ऑलवेज लुक्ड एट इट एज वर्क. बरोबर, की आपण आपलं काम करायचं, आपलं काम झालं तेवढ्या पुरता आपली काय म्हणतो आपण, वी आर कलिग्स, बट सो कलिग्स गो आउट फॉर डिनर्स. पण फ्रेंड्स ज्याला आपण म्हणतो ते माझे कमी झाले असतील. मला वाटतं मेहनत सगळे तेवढीच घेतात ग, खरंच. म्हणजे आपल्याला असं खूप वाटतं की तिथे फार ऐशो आरामात होतं, जस्ट बिकॉज मॉनिटरी डिफरन्स आहे. अदरवाईज मला वाटतं की तेही तेवढ्याच पॅशनेटली काम करतात जेवढ्या पॅशनेटली आपण काम करतो. एक गोष्ट मला सतत सांगावीशी वाटते, ज्याच्याबद्दल लोकांच्या मनात फार मिसकन्सेप्शन आहे, की मराठी लोकांना हिंदीत वाईट वागवतात. आय डोंट नो कुठून आलंय हे, कारण मला एक्झॅक्टली उलट अनुभव आहे की तुम्ही मराठी काहीतरी करून आलायत म्हटल्यावर तुमच्याकडे एक आदरानेच बघितलं जातं की अच्छा हे तर वेळेत येतातच, ह्यांना तर सगळं पाठच असतं, हे तर सिन्सिअरच असतात. पण हे सगळं बरोबर आहे ग. हो, कारण मला असं होतं की म्हणजे मी काम करायला घेतलं हिंदी, माझा पहिला हिंदी शो होता 2006 साली. किंवा मी इंग्लिश थिएटर जेव्हा मी करत होते, मी अलक पदमसी बरोबर 2 नाटकं केली, तेव्हा मी मराठी नाटक आय थिंक प्रेमा तुझा रंग कसा केलं होतं मी ऑलरेडी. तर यू हॅव कम फ्रॉम मराठी थिएटर इन इट सेल्फ वॉज लाईक अ सर्टिफिकेट. अच्छा, म्हणजे तुला बेसिक अक्कल आहे याच्याबद्दलची. सो मला नेहमी फायदाच झालाय ह्या गोष्टीचा की मराठीत करून हिंदीत गेल्यामुळे भाषेचा फरक. बरं, तेही एक काहीतरी एक टुमणं आहे की मराठी लोक हिंदी नीट बोलत नाही, कुठलेच लोक हिंदी नीट बोलत नाहीत. एकतर माझं हे म्हणणं आहे. दिल्लीवाले दिल्लीची हिंदी बोलतात, पंजाबीची हिंदी बोलतात, गुजराती हिंदी बोलतात. फक्त ते मराठी हिंदी नसतं, त्यामुळे आपल्याला ते भारी वाटतं. एकतर असंही नाहीये, सगळे हिंदी व्यवस्थित बोलतात. ते काहीतरी एक कुठून तरी आता ते प्रेक्षकांपर्यंतच्या पण डोक्यात गेलेलं आहे, पण ते आय थिंक युजलेस आहे. सगळे छान हिंदी बोलतात आणि सगळे छान काम करतात. आणि ऑल द इंडस्ट्रीज आय थिंक दे ऑल आर वर्किंग हार्ड. सगळेच चांगलं काम, चांगले पैसे ह्याच्यासाठी काम करत असतं. मला तिन्हीमध्ये काम करायला खूप मजा येते. मी तिन्हीमध्ये तेवढीच कम्फर्टेबल असते. मला कधीच असं होत नाही की अरे बापरे आता आपण इथे आलोय. कधीच झालेलं नाहीये मला असं, किंवा माझ्या नशिबाने मला लोक चांगले मिळालेत असंही असेल. पण आय हॅव ऑलवेज एन्जॉयड माय सेल्फ इन ऑल द 3 लँग्वेजेस. खूपच. आणि इंग्लिश बद्दल काय सांग? इंग्लिश थिएटर बद्दल झालंय असं की मी अनेक वेळेला, म्हणजे अदर दॅन अलक पदमसी, मी बऱ्याच एके वेरियस बरोबर माझं आता हे तिसरं नाटक आहे जे मी आत्ता करते, विच इज कॉल्ड धिस टाइम. ते ना माझ्या बरोबरीने मोठे झालेले आहेत. म्हणजे तो आकर्ष खुराना, ज्यांनी मिसमॅच नेटफ्लिक्सचा आहे, त्याचा डिरेक्टर पण होता, जे आम्ही केलं एकत्र. तो माझा कॉलेज पासूनचा मित्र आहे. म्हणजे आम्ही भेटलो रुईयात मी असताना इंग्लिश नाटक करायचे. तो झेवियरला होता, तो इंग्लिश नाटक करत होता. आम्ही कॉम्पिटिशनला भेटलो. तिथनं आम्ही मग एकत्र एक नाटक केलं, मग काही वर्षांनी अजून एक केलं. पण इट इज अ फन टीम. म्हणजे इट इज इक्वली काय म्हणतात पॅशनेट. त्यांना खूप माहित असतं आपल्यापेक्षा जास्त की मराठी थिएटरमध्ये काय चाललंय.
कारण ते येऊन बघतात, त्यांना माहित असतात नाटकं कोण काम करतंय, काय काम करतंय. इट्स अ व्हेरी गुड स्पेस आणि कम्फर्टेबल स्पेस. मला खूपच आवडतं ते करायला, खूप जास्त. आणि इट इज समथिंग दॅट आपण एक्सप्लोर केलं पाहिजे. आपण त्या आपल्या ककून मधनं थोडं बाहेर येऊन मग आपण हे ठरवूया की आपल्याला हे आवडतंय का नाही. म्हणजे नाही आवडणार काही लोकांना, विच इज ओके, पण आपण एक्सप्लोरच नाही केलं तर कळणार नाही. आणि सगळ्यांनाच हवे असतात नवीन लोक. म्हणजे नवीन बाय दॅट आय डोंट मीन न्यू टॅलेंट, आय मीन न्यू पीपल, की नवीन नवीन लोकांबरोबर काम करावं, नवीन चेहरे. तर मला असं वाटतं की आपण केलं पाहिजे हे. थोडंसं आपणच आपल्या थोड्या कक्षा रुंदावल्या ना तर ते जास्त माणूस म्हणून हे एम्पावर करणार आहे. तू जेव्हा तिथे हिंदी फिल्म्स वगैरे, ब्लॉकबस्टर हिंदी फिल्म्स वगैरे करून इथे परत येतेस काम करायला, तेव्हा कसं वाटतं तुला? भारीच मला असं कधी ना तुला मी का विचारते माहिती हा प्रश्न, की आपल्याकडे कसं असतं बघ की आईला आता क्षिती हिंदी करायला लागली यार, आता नाही तिला विचारायचं. सो मे बी क्षितीसाठी 10 रोल आता असतील तर मग आपणच विचार करतो ती कशाला करेल आता, तिला कुठे आता विचारायचं, अभि उसकी तो निकल पडी. असं तुला कधी असं मी खूप ऐकलंय, हे मी खूप खूप ऐकलं. आत्ताही ऐकलं, काही वर्षापूर्वीही ऐकलंय. पण एक म्हणजे मी आता स्पेशली रॉकी और राणीबद्दल नक्की सांगू शकते की ते काम करायला मिळणं वॉज अ ट्रीट. आजूबाजूला एवढे चांगले नट, इतका चांगला दिग्दर्शक, म्हणजे दिग्दर्शक म्हणून एवढा चांगला दिग्दर्शक, आजूबाजूला एवढे म्हणजे धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी असे नट, रणवीर, आलिया, इट वॉज अ ट्रीट. पण तेव्हा मी म्हणजे ते मला मी ते कधीही विसरणार नाही, कारण की आम्ही शूट करत असताना मी झिम्मा रिलीज होणार होता तेव्हा आम्ही शूट करत होतो. मी म्हणजे झिम्मा शूट करून जस्ट आले होते परत, पण ते रिलीजला होती फिल्म. तर ती रिलीज झाली, ती हिट झाली, त्यामुळे आमच्या सेटवर टाळ्या वाजवल्या. किंवा फिल्मफेअर मिळालं जेव्हा झिम्माला, तेव्हा रणवीरनी पेढे वाटले का काहीतरी मिठाई वाटली. सो मला असं काही दिवसांनी असं आलं की अरे हे आपल्यासारखेच आहेत, ह्यांना आपल्यासारखीच आनंद आहेत, किंवा ह्यांना आपल्यासारखंच. आज माझं लवकर झालं पॅकअप, म्हणजे मला आठवतं रणवीर असं म्हणाला होतं की अरे आज माझं लवकर पॅकअप झालं, मी आज घरी जातो, माझी बायको घरी आहे. तर मला असं झालं हे तर मी पण म्हणते यार, फक्त आपल्याला म्हणजे माझ्या डोक्यात ते वेगळे होते. त्याचंही आज आनंद हाच आहे, लवकर पॅकअप झालं, बायको घरी आहे, मला घरी जायचं. सो मला तो प्रश्न आला नाही कधी तिथे काम करताना. आणि मला इथे काम करायचंच आहे. मी नेव्हर लुक्ड ॲट वर्क ओनली लाईक दॅट की आता मी हे करणार नाही, आता दिस इज बिलो मी और अबव मी. मला जे आवडतं, मग ते काही का भाषेत असे ना, मग त्याचे किती का पैसे मिळवणार किंवा नाही मिळवत, ते जर त्यातलं काहीतरी मला खूप भावलं तर मी ते करते. म्हणजे मी आजही मराठी टेलिव्हिजन, मी त्याच्यानंतर मनवाचा एक शो होता सोनीवर मराठी, तुमची मुलगी काय त्याचा सेकंड सीझन होता तो, त्याच्यात मी त्याच्यानंतर काम केलंय 6 एपिसोड्स. सो माझ्या डोक्यात ते कधी हे, पण मी हे ऐकलंय खूप की आता क्षिती हे करणार नाही, आता क्षिती मराठी सिनेमा, हे पण ऐकलंय. आता तिचं प्रोडक्शन हाऊस आहे तर ती आता आपल्या प्रोडक्शन मध्ये काम करणार नाही. तर हे लोकांनीच ठरवलेलं आहे. असं म्हणजे असा मी कधी विचारच केलेला नाही. मला माध्यमाची भीती वाटत नाही कुठल्याच. आता मी सिनेमा केल्यावरती मी जर टीव्हीत आले तर मला कोणी सिनेमात घेणार नाही. आता मी मराठी सिनेमा करायला घेतला तर मी हिंदी वेब शो मध्ये मला कोणी घेणार नाही, किंवा आता माझ्याकडनं नाटक सुटेल, ही भीती मला कधीही वाटलेली नाही आणि मला ती कधीही वाटणार नाही. मी ह्या क्षेत्रात मला सिनेमातच ऍक्टिंग करायला मिळावी म्हणून मी आले नाही, मला ऍक्टिंग करायला मिळावी म्हणून मी आले. म्हणजे माझ्या डोक्यात हे पहिल्यापासून क्लिअर होतं. मग त्याच्यातनं मला पैसेही मिळतात, हे माझं हेही साधन आहे की इट गिव्स मी मनी, इट गिव्स मी ब्रेड बटर, हे ऍडेड बेनिफिट आहे. त्याच्यात माध्यमांनी मला कधीही भीती वाटलेली नाहीये, कधीच नाही वाटली मला की आता आपण सिनेमानंतर सिरियल नाही केली पाहिजे, मग आपल्याला येणार नाहीत सिनेमे. फेअर इनफ, पण आता जे सिरियल येते त्याच्यात मला मजा येत असेल तर मी हे करणार आहे, हे माझ्या डोक्यात फिक्स आहे. त्यामुळे ही असल्या भीती मला कधीही वाटलेली नाही. मी कधी त्याचा विचार नाही केला, किंवा भाषांचा वेगळा वेगळा विचार मी कधीच नाही केला. तू सुरुवातीला खूप काम करायची, आता त्या मनाने जर काम कमी केलेस तू, तेव्हा तुझ्या काम करण्याच्या प्रक्रियेवर तू काम करतेस का सतत? हो, कंपल्सिव्हली. आणि कसं करतेस?
कारण काय होतं, मला म्हणजे मी हिंदी सिरियल थांबवण्याचं हे एक कारण होतं की मी एक शो ये रिश्ता क्या कहलाता है हा 8.5 वर्ष करत होते. ते कॅरेक्टर मी 8.5 वर्ष रोज करत होते. मला नंतर असं लक्षात यायला लागलं की मी ते टेकन फॉर ग्रांटेड करते. म्हणजे ते काम ते मला येतंय असं वाटायला लागतं. यू सेड इट. की असं की हे तर मला येतंय यार. म्हणजे ते आपल्याकडे स्क्रिप्ट आलं की आपण एक नीट वाचतो ना. ओके असं, अरे मग हे असं नाही, मग हे कॅरेक्टर असं बोलेल ना वगैरे, हे आपलं एक होतं. टुवर्ड्स द एंड ऑफ इट मी ते असं वाचून हा रेडी. तर मला असं व्हायला लागलं की मी ते फार टेकन फॉर ग्रांटेड करते. मी ते सवयीने करते. मी त्याच्यात काही नवीन शोधत नाहीये. आता 8 वर्षांनी काय नवीन शोधायचं, त्याच्यासाठी पैसे मिळतात तुम्हाला. यू हॅव, दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ बिंग एन ऍक्टर, ऑफ सर्चिंग समथिंग विच इज सो मंडेन. तर ते माझं होऊ लागल्यावरती मी हे म्हटलं, असं म्हटलं की मला वाटतं आय शुड टेक सम ब्रेक फ्रॉम टीव्ही. कारण मी ते आता फार असं आज चलताय मध्ये करत होते. तर मला असं वाटलं की आय नीड टू रिवाईव्ह, आय नीड टू वर्क ऑन इट. किंवा आपली भाषा, काय होतं, आता मी हिंदी जेव्हा करत होते तेव्हा मी दिवसातले 12 तास हिंदीत बोलत होते ना सेटवर. मग माझी मराठी खराब झाली, भाषा बोलताना पटकन हिंदी शब्द यायला लागले. आता जेव्हा मी मराठीत इतके दिवस काम करते तेव्हा हिंदीत जाताना असं होतं, जरी हिंदी ही माझी मराठी इतकीच काय म्हणतात सहजतेने येणारी भाषा आहे. कारण मला खूप नॉन महाराष्ट्रीयन मित्र होते खूप पूर्वीपासून, त्यामुळे ती भाषा काही नवीन नाही. पण तरीही आपल्याला पटकन हिंदी शब्द आठवत नाहीत. किंवा इंग्लिश सुद्धा. आता इंग्लिश नाटक करताना होतं की मी इतकं मराठी म्हण किंवा हिंदीत की इंग्लिश अचानक शब्द आठवत नाही, मराठी आठवतो. मग त्याच्यावर काम करायचा कंटाळा करतो आपण काही वर्षांनी काही वर्ष काम केल्यावर. किंवा मी तरी केला, स्वतःबद्दल बोलूया, मी केला. मग असं झालं की नाही आपण जरा हे सगळं टेकन फॉर ग्रांटेड करतोय. शांतपणे बस, अभ्यास कर, वाचन कर. म्हणजे पूर्वी लहानपणी मोठ्यानी वाचायची सवय होती मला, आलेले डायलॉग स्वतःपुरता. ते माझं अचानक बंद झालं. कारण टीव्ही सिरियलला तो वेळ मिळत नाही आपल्याला. मग मला असं हो, पण आता नाटक आलंय ना, तर तरीही मी ते करत नव्हते खूप दिवस. मग एक दिवस मला आठवलं, अरे आपण हे करायचो. मग मी ते परत सगळे नाटक मोठ्यानी वाचणं, मोठ्यानी घरात कोणी नसताना, नॉट फॉर अ रिडिंग, ह्या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत. पण मी त्यात करते आता अजून ह्यानी की आय शुडंट टेक इट फॉर ग्रांटेड. मग कामच, मग त्याच्यात काही गंमत नाही उरणार. आणि मी हे माझ्या आनंदासाठी सगळ्यात जास्त करते. सो त्यात मला आनंद मिळण्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. असं क्षिती, याच पद्धतीने ना आपण स्वतःवर सुद्धा काम करत असतो माणूस म्हणून. आणि आपण काय म्हणजे जसं लहानपणी आपण होतो तसं कॉलेजमध्ये नसतो, कॉलेजमध्ये असतो तसं आपण मे बी तरुणपणी नसतो. आणि आता तर जसं जसं आपलं वय वाढतंय आपण कम्प्लिटली वेगळे होत जातो. तू स्वतःवरती काम करतेस का माणूस म्हणून? रोज. म्हणजे आय फेल ॲट इट मेजरेबली. कारण मी तशी थोडीशी स्टबर्न आहे. पण माझं लग्न झाल्यापासून इनफॅक्ट आय वुड से की माझ्यात खूप बदल आहे जो मला स्वतःला जाणवतो. छोटे छोटे बदल तर मी म्हणजे मला माहितीये की मला खूप राग येतो, मला माहितीये की मी फटकळ आहे, मला कळतं की मी काही वेळेला असं बोलते ज्याचा समोरच्याला खूप वाईट वाटू शकतं किंवा राग येऊ शकतो, हे मला कळतं. आता हळूहळू ते मला वळूही लागले की आय ट्राय अँड थिंक हो ठीक आहे, तुला राग आला, 1 मिनिट दे, 1 मिनिट समोरच्याला दे, मग रिॲक्ट कर, मग हे कर. पण म्हणजे ह्या गोष्टी मी डेफिनेटली प्रयत्न करते बदलण्याच्या. आणि त्याच्यात हेमंतचा खूप मोठा वाटा आहे, कारण तो स्वतः इतका शांत आहे. म्हणजे तो चिडल्यावर खूप चिडतो, पण तो चिडतोच मुळात वर्षातनं एकदा. त्यामुळे पण त्याच्यानंतर तो बदल माझ्यात जास्त झालेला आहे की मी जास्त शांत होण्याचा प्रयत्न करते. आणि तू म्हणालीस तसं आपण कॉलेजमध्ये असतो तसे आत्ता नसतो, त्याच्यात तसा बदल माझ्यात डेफिनेटली झालेला आहे. म्हणजे अगदी छोट्यातला छोटा बदल म्हणायचा तर पूर्वी मला फार मजा यायची रात्रभर जागायला, आता नाही होत. म्हणजे इज इट बिकॉज आय एम 42 years old, आय डोंट नो. पण आता असं होतं नाही यार, जे आई सांगायची ना, वेळेत झोपा, वेळेत उठा, दिवसाला छान सुरुवात करा, ते आज पटतंय मला. तर ह्या छोट्या गोष्टींपासून सगळ्याच. सो आय थिंक पेशन्स आणि थोडं शांतपणे आणि कमी आगाऊ सारखं बोलण्याचा मी प्रयत्न करते. किती होतं माहित नाही, बट आय ट्राय, आय रिअली डू. माणूस म्हणून तुला स्वतःला तुझ्यामधली कोणती गोष्ट आवडते?
मला स्वतःतली आवडणारी गोष्ट, आय डोंट लाय टू माय सेल्फ ॲट ऑल. मी स्वतःशी खोटं बोलत नाही, कधीही नाही. मग ते कशाच्याही बाबतीत असू दे, पण मी स्वतःशी खोटं बोलत नाही. म्हणजे मला स्वतःबद्दल, मला स्वतःचे चांगले गुण माहिती आहेत, मला स्वतःचे वाईट गुण माहिती आहेत. ते चूक का बरोबर, म्हणजे मी बरोबरच करते सगळं असं माझं म्हणणं नाही. मी सगळं कळून सुद्धा चुकीची पावलं उचललेली आहेत पूर्वीही, पण मला माहितीये की आपण चुकतोय आणि आय एम स्टील एंडेड अप डुईंग इट. पण मी स्वतःशी कधीही खोटं बोलत नाही. मी ज्या लोकांवर प्रेम करते त्यांच्यावर मनापासून प्रेम करते, नाहीतर मी प्रेमच करत नाही. म्हणजे मग मी ते एक वन हँड डिस्टन्स ठेवून असते. चुका मी करत असेन खूप इन टर्म्स ऑफ डीलिंग विथ पीपल, पण असं होत नाही दॅट थोडंसंच मी प्रेम करते, मग मी ते मुळातच करत नाही. आय थिंक दॅट आय लाईक अबाउट. इस्पार्या उस्पार ते मला आवडतं स्वतःतलं. तो एक रुया गुण आहे. करेक्ट करेक्ट, ते आहे. असा एक गुण जो तुला स्वतःला स्वतःमधला आवडत नाही? राग. राग आला की एक तर मला एक सगळंच आहे प्रॉब्लेम, मला येतो पटकन, आला की जात नाही पटकन. जात नाही? नाही. म्हणजे मला शांत व्हायला खूप वेळ लागतो. पण असं म्हणतात ना, येतो पण पटकन, जातो पण पटकन. थोडा केमिकल लोचा आहे माझ्या डोक्यात, थोडा वेळ लागतो जायला. जातो इव्हेंच्युअली, पण स्पेशली, आणि मी खूप चिडले की मी फाड 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 बोलू शकते. आणि ते बोलत असताना मला कळत असतं की आपण समोरच्याला हर्ट करतोय, बट आय एंड अप सेइंग इट, विच इज अ हॉरिबल ट्रेट. तर ते बदलायचा प्रयत्न मी मगाशी म्हणाले तसं चालू आहे. पण या म्हणजे थोडं रागावर आणि पर्यायाने तोंडावर कंट्रोल, ही आय थिंक इज. एखादा असा तुझा गुण जो तुझ्या कामामध्ये तुला खूप उपयोगी पडतो, आणि एक असा गुण जो तुझ्या कामाच्या आड येतो? कामात उपयोगी पडतो, आय डोंट शाय अवे फ्रॉम लर्निंग. मला जर काही येत नसेल किंवा मला काही कळत नसेल तर मला हे येत नाहीये किंवा मला हे कळलेलं नाहीये हे सांगायला मला लाज वाटत नाही. त्यामुळे शिकता येतं पटकन, अडून नाही. म्हणजे आता मला हे नाही कळलंय, पण मी 4 लोकांच्यात कसं विचारू की मला हे नाही येत, असं मला भीती वाटत नाही. त्यामुळे शिकण्याची वृत्ती आहे माझी की ओके, अच्छा हे असं करतात का, ओ मला नव्हतं माहिती. मग ते किती पण छोटी गोष्ट असू दे, सो त्याचा खूप फायदा होतो. किंवा काही वेळेला होतं ना, एका शब्दाचा, इंग्लिश मीडियम मध्ये आहे मी, पण तरीही नाही कळत एखाद्या शब्दाचा अर्थ, किंवा मराठीतला किंवा हिंदीतला, तर ते मी विचारायला घाबरत नाही. चुकीचं बोलण्यापेक्षा विचारून नीट बोललेलं कधीही चांगलं. सो त्यामुळे तो आय थिंक एक गुण मला कामात खूप फायदा होतो. राग नाही असं, म्हणजे मला पाट्या टाकणारे लोक आले की माझं डोकं फिरतं खूप, मला खूप त्याचा मनस्ताप होतो. आणि माझं असं होतं, ठीक आहे ना, ते बघतील ना त्यांचं, म्हणजे कळलं तुला, 2 माइंड्स आर टॉकिंग ऍट द सेम टाइम. एकीचं असं होतं की इतकी इनसिन्सिअर आहे, मग तू घरी बस ना यार, तू का आलीयस, तू एखाद्या दुसऱ्या, किंवा का आलायस, एखाद्या दुसऱ्या माणसाचं काम खातोयस तू, ज्याला खरंच गरजही आहे आणि आवडही. मग एक माझं डोकं सांग, तुला काय करायचं, तू गप तुझं काम कर आणि घरी जा. पण ते त्याच्यामध्ये अडले. तर मला कधी कधी असं होतं की तोंड गप्प कर आणि स्वतःचं काम कर आणि घरी जा. तर ते काही वेळेला होत नाही. सो आय थिंक तो गुण आहे फक्त माझ्यातला, जो काही वेळेला भारी पडतो मला. पण ठीक आहे, तेवढं चालतं. क्षिती, मी आत्ता तू जे करतेस, तू निर्माती झाली आहेस, ते मी अगदी लहानपणापासून माझ्या घरात बघितलेलं आहे. ते काय खायचं काम नाही आणि ते बाईचं काम तर त्याहूनही नाही. तू कसं हँडल करतेस, आणि मुळातच निर्मिती करावी हे कसं आलं डोक्यात? तुझ्या आलं का हेमंतच्या आलं? नाही, आमच्या डोक्यात होतं खरं तर की आपण कधीतरी एक प्रोडक्शन कंपनी, आपल्याला हवे ते सिनेमे आपल्याला हवे तसे करता आले पाहिजे, हे डोक्यात होतं. पण ते जिम्माचं निमित्त झालं, कारण तेव्हा त्याला प्रोड्युसर मिळत नव्हता कोणी. मग असं हेमंत म्हणाले की करायचं का आपणच क्षिती. पण ते असंच होतं ना. करेक्ट. सो त्यामुळे होते नव्हते ते सगळे पैसे टाकले आम्ही. म्हटलं चल आता जे होईल ते होईल. तर तशी सुरुवात झाली. सो ते दोघांच्याही डोक्यातनं आलेली गोष्ट आहे. तू म्हणालीस ते काही खायचं काम नाही, अजिबातच नाही यार, अजिबातच नाही. इट्स अ डिफिकल्ट जॉब, इट इज अ थँकलेस जॉब खरं तर. म्हणजे सगळे तुम्हाला मागून शिव्या घालत असतात खरं तर प्रोड्युसरला. पण म्हणजे मला आता ते करायला फार मजा येते. खूप रिस्की आहे, खूप डोकेदुखी आहे, खूप लोकांना घेऊन ते करायची गोष्ट आहे.
कधी कधी वाटतं नको यार, हे आपलं बरं चालू होतं, फक्त काम करा आणि बाहेर या त्यातनं. कधी कधी वाटतं मग आपण नाही करायचं तर कोणी करायचं, मे बी कोणी somebody has to start doing it. सो ते आहे. आणि हेमंत आहेच स्वतः बरोबर, त्यामुळे त्यांनी खूप फरक पडतो. पण आहे, डिफिकल्ट आहे बाई. हो आहेच. आणि पण माझी टीम चांगली आहे. आणि त्यातही म्हणजे तू म्हणालीस तशी, तू ऑफिसमध्ये आलीस तेव्हा बघितलं असेल, प्रचिती दळवी जी आमची सुपरवायझिंग प्रोड्युसर आहे, आणि माझी साधारण मॅन फ्रायडे आहे, कारण ती सगळंच माझं सगळ्यातलं सगळं बघते. ती आहे. आभा भंडारे म्हणून हेमंतची असोसिएट आहे. ह्या टीमनी, ते प्रतीक भोर म्हणून आमचा जो EP आहे, ह्यांच्यामुळे तो पेपर फार सोपा झालाय. माझ्या नशिबाने मला माणसं चांगली मिळाली, माझ्या नशिबाने मला नट चांगले मिळाले, टीम चांगली मिळाली. त्यामुळे ते जरा तरी म्हणजे असं होतं की जरा तरी सुसह्य काम आहे ते. पण खूप वेगळी वेगळी माणसं जोडली जातात, आहेत ती माणसं तुटतात, असं सगळं त्यातलं. पण आय थिंक इट्स द रिस्क दॅट, आणि आत्ता नाही करणार तर मी कधी करणार आहे ते, तोही मुद्दा आहे ना. म्हणजे आय हॅव टू स्टार्ट समवेअर. आणि ऍक्च्युली सुरू करणं सोपं आहे, ते खूप सोपं आहे, ते सस्टेन करणं इज द प्रॉब्लेम. तर ते आता तरी 4 सिनेमे तरी झालंय सस्टेन. आता आय डोंट नो हाऊ लॉंग आय कॅन गो विथ इट. तर बघायचं. होईल. तू आता म्हणालीस की तुझ्या नशिबानं तुला चांगली माणसं मिळाली आहेत. मला उलट वाटतं की आपण अट्रॅक्ट करतो सगळं. सो तू माणूस म्हणून जर का चांगली असशील तर तुझ्याकडे माणसं सुद्धा चांगली राहतात आणि टिकतात. जसा तुझा चालक, ड्रायव्हर रामजी 18 वर्ष आहेत ते. आणि ओ माय गॉड, रामजी इज अ फिनॉमिना इन माय लाईफ. म्हणजे मला हे इमॅजिनच होत नाही की आता रामजी आजूबाजूला नसतील तर मी काय करीन नवीन शूटिंगला. ते माझे बॉय नाही आहेत, ते फक्त माझे ड्रायव्हर आहेत. ओके, ते माझं स्पॉट नाही आहेत की त्यांनी मला चहा आणून द्यावा, कॉफी आणून द्यावी. आता इतक्या वर्षांनी मी कुठल्याही नवीन सेटवर गेले तर माझी पहिली कॉफी जशी मला लागते, पाण्याची कॉफी पिते मी, साखर नाही, हे सगळं ते घेऊन येतात. जे लोक मला ओळखतात त्या सगळ्यांना रामजी माहिती आहेत. म्हणजे परवा माझ्या नाटकाचा प्रयोग होता, आकर्ष खुरानाचा, इंग्लिश नाटकाचा. तिथे त्या टाटा थिएटर मधल्या वॉचमॅन आणि रामजी एकमेकांना ओळखत होते. तर मला असं झालं, तुम्ही कसे ओळखता एकमेकांना? नाही, मागच्या वेळेला तुम्ही एकदा आला होतात ना मॅम, तेव्हा आम्ही भेटलो होतो. मला असं होतं की का माहिती आहेत ही माणसं तुम्हाला? पण रामजी इज अ फिनॉमिना इन माय लाईफ. आणि ते साधं आता प्रोडक्शनचं म्हणशील ना तर त्याच्यातही त्यांचं लक्ष असतं. मग त्यांना ह्याची भीती वाटते की इधर इतना पैसा वेस्ट हो गया. ते साऊथ इंडियन आहेत, तामिलियन आहेत ते, रामचंद्रन पिल्लई. इधर इतना पैसा वेस्ट हो गया. तर माझं असं होतं, तुम्हाला मिळतोय ना पगार, आता जाऊ दे, आता नका माझ्या डोक्याशी कटकट करू. उतना तो हाफ डे आज हुआ ही नाही. मला असं होतं की तुम्हाला काय करायचंय. पण माझे सगळे मित्रमंडळ, माझ्या बरोबर काम करणारी लोक, त्या सगळ्यांना रामजी माहीत असतात आणि ते फार प्रेमाने माझी काळजी घेतात. आता म्हणजे आता त्यांना चालक म्हणायचं, पण ही इज अ पार्ट ऑफ माय फॅमिली, लिटरली इन एव्हरी सेन्स. म्हणजे सो या, म्हणजे ते मला सापडलेत, हे देवाची कृपा आहे माझ्यावर, ऍब्सोल्युटली. आणि 18 वर्ष आहेत अजून. तसं स्मिताताईंबरोबर नवनाथ 35 वर्ष. हो, करेक्ट, मला माहितीये. आणि हर्षदाताई बरोबर सुद्धा गुलामबाई, आय थिंक खूप, हो, जास्त. हो. सो तसे ते एक रामजी मला भेटलेत. आणि ते तू म्हणालीस ते बरोबर आहे की कुठेतरी आपण त्यांच्याशी काय, लोकांशी काय रॅपो तयार करतो, त्याच्यावर ते कुणाकडे नाही ना राहणार. करेक्ट. सो आणि असं काही मी त्यांना जगावेगळं सोन्याचं घबाड दर महिन्याला उचलून देत नाहीये, पण तरी पण आय थिंक म्हणजे ते माझ्या कामाला, माझ्या गोष्टींना आपलं मानतात, इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर मी. डेफिनेटली. क्षिते, अभिनेत्री, निर्माती, आता पुढे काय? हेच नीट करता येऊ देत आधी मला. मी म्हटलं तसं ते सुरू करणं सोपं आहे, ते कन्सिस्टंटली करत राहणं. माझी खूप इच्छा आहे की चलचित्र मंडळी एक मोठी कंपनी व्हावी, की प्रोडक्शन हाऊसवरनं सिनेमाची क्वालिटी, की हा प्रोडक्शन हाऊसची फिल्म आहे तर ती चांगली असेल, असं कुठेतरी तयार करायची माझी फार इच्छा आहे. किंवा त्यांचं काहीतरी प्रोजेक्ट आहे म्हणजे ते चांगलं असणार आहे. तर ह्याच्यासाठी लागणारी मेहनत, सो इट्स अ लॉंग वे टू गो. सो मला जेन्युइनली असं वाटतं की हे माझ्याकडनं नीट होऊ देत, मग काय बाकीचं होत राहील. होणार, मस्त होणार, सगळं होऊ देत बाई, होऊ देत. मज्जा आली तुझ्याशी बोलून. खूप वर्षानंतर भेटलो. हो, तर खूप वर्षांनी. तू आधी बोलवलं नाहीस मला.
बाई घ्या आता. पण या निमित्ताने भेटलो. आणि अगं खूप प्रयत्न केला. मी खूप बिझी आहे, आमचे इतके प्रोजेक्ट चालले त्याच्यावर. नाही पण थँक्यू सो मच. नाही मग खूप मजा आली, खरंच मजा आली, खूप मजा आली. त्या निमित्ताने आपण भेटलो आणि आय होप आपण भेटू असेच परत. नक्कीच नक्कीच, मला खूप आवडेल. तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.